डिफेंडर आणि या डिफेंडरवरून आता राजकीय आरोपांचा प्रवास हा बघायला मिळतो आणि पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलेले आहेत ते शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड. संजय गायकवाड यांच्यावर नाव न घेता भाजप जिल्हाध्यक्ष विजय शिंदेंनी गंभीर आरोप केलाय. 1.5 कोटींची डिफेंडर गाडी एका कंत्राटदाराच्या नावावर आहे. ती कोणत्या कामातल्या कमिशनमुळे लोकप्रतिनिधीला मिळाली आहे असा सवाल विजय शिंदेंनी केलाय. बुलढाणाच नव्हे तर संभाजीनगरच्या आजी माजी पालकमंत्र्यांकडे देखील ही महागडी कार आहे असाही त्यांचा आरोप आहे. तर संजय गायकवाड यांनी ही कार नातेवाईकांची असल्याचं स्पष्टीकरण दिलंय. दरम्यान संजय गायकवाड यांच्यावर आरोप करण्यात आलेले आहेत भाजपच्या जिल्हाध्यक्षांकडनं. तर जिल्हाध्यक्ष शिंदे जे त्यांनी नेमके आरोप केलेत आणि त्याच्यावर आता शिंदेच्या शिवसेनेचे जे आमदार आहेत संजय गायकवाड यांनी काय उत्तर दिलंय आपण बघूया. मी 1.5 कोटीची डिफेंडर आणल्याचं जे बोललं गेलं ती डिफेंडर तर अजून मला माहिती नाही मी कुठं आणली आणि कुठं ठेवली. पण आज बुलढाण्यात एक डिफेंडर आलेली आहे एका कॉन्ट्रॅक्टरच्या नावावर आज दाखल झाली आहे. ती डिफेंडर कोणाची आहे आणि कोणत्या कॉन्ट्रॅक्टच्या बाबतीमध्ये ते कमिशन कोणाला मिळालंय याचा शोध पत्रकारांनी घ्यावा. जी गाडी आहे ते निलेश ढवळे हा कंत्राटदाराच्या आधी माझा नातेवाईक आहे आणि माझ्या पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि 1.5 कोटी रुपयाचं कर्ज त्यांनी त्याच्यावर काढलेलं आहे. आणि जी गाडी त्यांनी आधी आम्हाला म्हणजे त्याने लिजेंडर गाडी होती ती गाडी विकली आणि त्याचं डाऊन पेमेंट घेऊन म्हणजे 100% कर्जावर त्याची ती गाडी आहे. त्याच्यात काय चर्चा करायचा किंवा आरोप कौतुक करायचा विषय आहे. तर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी नेमके काय आरोप केलेले आहेत त्यांचं काय म्हणणं आहे या सगळ्यावर ते बघूया. तर त्यांना सगळं माहिती असेल. आता गाडीचा नंबर म्हणल्यावरती कोणाची कळायला काय आरटीओ ऑफिसमध्ये जावं लागत नाही. त्याचे सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत. शिंदे साहेबांना सांगतो मी त्यांच्याच एखाद्या सहकारी पक्षाच्या नेत्याची ती असेल कारण त्यांच्या सहकारी पक्षांच्या अनेक नेत्यांच्या गाड्या कोणत्या तरी गुत्तेदाराच्या नावावरच आहे. आणि ज्या डिफेंडर गाडीवरून हे सगळे आरोप करण्यात येत आहेत त्या डिफेंडर गाडीची वैशिष्ट्ये काय आहेत या गाडीची अधिक ओळख करून घेऊया. तर या गाडीची वैशिष्ट्ये आपण बघतोय 1 ते 5 कोटी अशी गाडीची एक किंमत. त्यामुळे अत्यंत महागडी आणि काय म्हणूया आपण हाय प्रोफाईल अशा पद्धतीची गाडी आहे. तर टाटा मोटर्सची उपकंपनी असलेल्या जॅग्वार लँड रोव्हर तर्फे उत्पादन हे होत असतं. गाडीच्या मजबूत रचनेमुळे जगभरात या गाडीची ख्याती आहे. या गाडीचा मालक असणं एक प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जातं. 4 व्हील ड्राईव्ह सेंटर डिफरन्शियल उत्तम ऑफ रोड क्षमता ही देखील याचं एक महत्वाचं वैशिष्ट्य. शक्तिशाली इंजिन 220 मिलीमीटरहून अधिकचं ग्राउंड क्लिअरन्स ही सगळी याची वैशिष्ट्ये आहेत आणि त्याच्यामुळे आता ही डिफेंडर गाडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पुढची